Welcome back to the Murder's Talk channel, and here I am with the new video sharing with you to do the sum of the calculation to score above 90%. Okay, so what kind of calculation and what should be done this in your mind from the starting semester? These all the things I'm going to tell or share through this video. Okay, before starting the video, just I request you please subscribe my channel and click on the bell icon so that you will get the notification as soon as I do my next video. तर आता तुम्हाला मी बोलले की काहीतरी कॅल्क्युलेशन्स असतात ते आपल्याला सेमेस्टरपासून करावे लागतात किंवा जे मी केले ते ठीक आहे. हे सगळे कॅल्क्युलेशन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. का प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जस्ट आय टोल्ड यू इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटरचं ओव्हरऑल 5th सेमिस्टरचं मार्किंग सिस्टीम कितीपैकी आहे हे सगळं तुम्हाला सांगितलं होतं. तर ॲज पर द कॉम्प्युटर इंजिनिअरिंग एक्झाम्पल आय एम गोइंग टू टेल यू दी कॅल्क्युलेशन्स रिगार्डिंग दी पर्सेंट सो दॅट यू कॅन स्कोर अबोव 90. ठीक आहे. तर आपण कोणते कोणते सब्जेक्ट बघितलेले आहे. फर्स्ट होता तो होता ऑपरेटिंग सिस्टम, then second one software testing, then third one it was elective तो होता CSS, and fourth one online paper, environmental, okay, and your fifth one was Java, advanced Java, and sixth one capstone project, and seventh one it was an industrial tree. Okay, the total किती सब्जेक्ट होते तुम्हाला? 7 सब्जेक्ट. टोटल 7 सब्जेक्ट. 2 were of online, 1 was of elective and soft testing and ऑपरेटिंग सिस्टीम. ह्याला जे 2 आहेत ह्याला एक्सटर्नल आहे तुम्हाला कंपल्सरी. मग मार्किंग ह्याचं कसं होतं? ह्याला होते 150 मार्क्स. सॉफ्टवेअर टेस्टिंग ऑल्सो 150 मार्क्स. CSS 150. एन्व्हायरमेंटल स्टडीज 100. ॲडव्हान्स जावा 150 and industrial training 150. And here for industrial training, sorry, capstone project 50 and here. So after the calculation किती आपले होत होते? टोटल 900. टोटल किती होत होते? 900. आता ह्या 150 मध्ये काय काय असतं? 150 मध्ये 70 10 25 and 25. आता हिथं जर बघितलं तर 20 पेपरचा तुमचा ऑब्वियसली थेअरी पेपर होता. 20 होते ते तुमचे क्लास टेस्टचे मार्क्स आणि 10 होते ते प्रोजेक्टचे, आणि हे डिपेंड्स आपण इंटरनल किंवा एक्स्ट्रा असेल त्याच्यावर, आणि हे होते मॅन्युअलचे मार्क्स. ओके, आता 900 टोटल किती आपली आहे? 900 टोटल. म्हणजेच काय, इथं 9 मार्क्स इज इक्वल टू 1%. म्हणजेच 9 मार्क इज इक्वल टू 1% असणार आहे तुमची. टोटल 900 आहे म्हणल्यावर इथं 9 मार्क्स म्हणजे तुमची 1% असणार. इलेक्ट्रिकलचं बघितलं तर 1000 वॉज टोटल, म्हणजे 10 मार्क्स इज इक्वल टू 1%. ठीक आहे. आता इथं 9 मार्क्स म्हणजे 1% आहे, राईट. आता इथं बघितलं तर 70 ऑन मार्क्स हे आपल्या हातात असतं, राईट. नंतर 20 मार्क्स हे सुद्धा आपल्या हातात आहे. 10 मार्क्स प्रोजेक्टचे, इट डिपेंड्स अपॉन द टीचर, तुम्ही कसा प्रोजेक्ट केला आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. दॅन 25 मार्क्स हिअर इंटरनल अँड एक्सटर्नल. इफ इंटरनल दॅन 24 इट विल बी विथ यू. जर समजा एक्सटर्नल असेल तर 23 और 24 मार्क्स कंपल्सरी. हिअर वी कांट गिव्ह और 25 आउट ऑफ 25 मार्क्स. सो हिथं 1 और 2 मार्क्स मायनस किती होतात? 1 और 2 मार्क्स. आणि हिथं राहिलेले 25 मार्क्स, इथं 24 मार्क्स मिळतात. हेअर ऑल्सो वी कांट गिव्ह 25 मार्क. आउट ऑफ 8 मार्क्स इथं सुद्धा आपल्याला देता येत नाही. इट्स पर द रूल. मग इथं 1 मार्क. ठीक आहे, असं कॅल्क्युलेशन आपण बघतोय. टोटल किती सब्जेक्ट आहे? 7 म्हणल्यावर इथं एक 2 मार्क्स सपोज तुमचे गेले और 3 मार्क्स, वी विल टेक इट ॲज 2 मार्क्स. 2 मार्क्स कॅप्सूल प्रोजेक्टचे, 2 मार्क्स इथं जावा. इन सेम वे फॉर ऑल. एन्व्हायरमेंटल स्टडीजचं थोडंफार बाजूला ठेवलं, कारण की एन्व्हायरमेंटल स्टडीमध्ये 70 मार्क्स आपलं जे हे असणार, नंतर 20 मार्क्स इट डिपेंड्स अपॉन द क्लास टेस्ट, अँड 10 मार्क्स जे असणार आहेत ते डिपेंड्स अपॉन द प्रोजेक्ट.
सो राहिलेले किती आहेत 1 2 3 4 5 6 सब्जेक्ट. ओके, 6 सब्जेक्ट आहेत राईट. 6 सब्जेक्ट आणि प्रत्येकातले किती 2 मार्क्स गेलेले आहेतच ऑलरेडी. म्हणजे इट्स ॲज पर द 2 मार्क्स गेलेले आहेत म्हणजे किती झाले टोटल 12 मार्क्स. आणि आपली 9 मार्क्स म्हणजे 1% असणार आहे राईट. 9 म्हणजे ही तर 1% ऑलरेडी गेलेली आहे आणि राहिलेले 4 मार्क्स. और सपोज आपण असं धरून जाईल की 23 तुम्हाला पडली आणि टोटल तुमचे 18 मार्क्स म्हणजे -2%. मीन्स कन्सिडर धिस की 18 मार्क्स तुमचे हे कॉलेज थ्रू जातात. म्हणजे जे इट्स नॉट अ रूल की तुम्हाला तिथं आउट ऑफ मार्क्स मिळते. ठीक, मग हे कॅल्क्युलेशन झालं जिथे तुमचे 2 मार्क्स हे कंपल्सरी तुमचे 2% असतात ते कंपल्सरी तुमचे जातात. म्हणजेच काही जे राहिलेले मार्क्स आहेत हे टोटल डिपेंड्स अपॉन अस. सो म्हणून मी सांगते की जेव्हा पण तुमचे सेमिस्टर स्टार्ट होईल जे काही क्लासेस असतील ट्राय टू गेट दॅट आउट ऑफ मार्क्स. तिथं आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजे. ठीक आहे, आउट ऑफ नंतर प्रोजेक्ट जे आहे तिथं सुद्धा आउट ऑफ मिळायला पाहिजे. म्हणजे 30 मार्क्स तिथे ही कंपल्सरी मिळायला हवेच आहेत. अँड डिपेंड्स अपॉन अदर मॅन्युअल इंटर असेसमेंट या परफॉर्मन्स तिथं सुद्धा तुम्हाला कंपल्सरी हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. अँड जर थेरीचं बघितलं तर थेरीचे मार्क्स खरोखर आपल्या हातात असतात. आता इथं पेपरचं बघितलं तर तुमचे किती होते ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर टेस्टिंग, CSS हे होते. समजा तिथं 2-2 मार्क्स गेले तर तिथं किती झाले तुमचे 6 मार्क्स तिथं गेले. ऑनलाईन प्रोजेक्ट वी कांट गिव्ह गॅरंटी. सो इथं तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागेल की हा बाबा माझे इथं थोडेफार मार्क्स जाऊ शकतात. मग हेच मार्क्स मी थेरी पेपरमध्ये कव्हर करेन. मीन्स डू धिस ऑल द कॅल्क्युलेशन. whenever पेपर तुमच्या हातात येतो तुम्ही ते क्वेश्चन सोडवत असा. जस्ट कीप इन युअर माइंड की तुम्हाला तिथं आउट ऑफ मार्क्सच मिळवायचे आहेत. एन्व्हायरमेंटल स्टडी ची थोडीफार गॅरंटी नसते किंवा क्वेश्चन कसे पण येतात. इफ यू डू स्टडी हार्ड पॉईंट वाईज देन कंपल्सरी म्हणजे तुम्हाला इथं मार्क्स मिळतील. ॲडव्हान्स जावा आय कॅन गिव्ह गॅरंटी. आय विल मेक दी 1 व्हिडिओ ऑन हाऊ टू स्टडी फॉर ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग. ठीक आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवूनच स्टडी करा. म्हणजे थेरीमध्ये जस्ट डू द बॅलन्स कारण की ओव्हरऑल सगळं कॅल्क्युलेशन होऊन तुमचे पर्सेंट येणार आहे राईट. सो इंटरनल मार्क्स, युअर परफॉर्मन्स, युअर प्रोजेक्ट, ऑल थिंग्स मॅटर मच. जर समजा तुम्हाला 94 स्कोर करायचे असतील देन वी हॅव टू मायनर जे गोष्टी आहेत त्या सगळ्या डोक्यात ठेवल्या पाहिजे. ठीक आहे, तर हे होतं कॅल्क्युलेशन अबाउट युअर मार्क्स इफ यू वॉन्टेड टू स्कोर 90% and if you have any kind of question please mention in my comment section, and for more you can contact me on the Telegram. And thank you so much for watching this video.